आज 12 जून 2025 नारायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवक झालेली आहे. म्हणजे त्यामध्ये वांगी, गवार, कोबी, त्याचबरोबर दुधी भोपळा, दोडका, बटाटे, कांदे, कैरी, फ्लावर, कोबी आवक अधिकची झालेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्यांची पण आवक झालेली आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगाव या ठिकाणी तरकारी माल विक्रीचं सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांचा ताजा माल विक्रीला येतो, समोरासमोर व्यापार होतो. त्याच्यामुळं चिटिंग किंवा माल खराब झाला असा काही प्रश्न निर्माण होत नाही. शेतकरी मनापासून कृषी उत्पन्न बाजार समितीला शुभेच्छा देतात, धन्यवाद व्यक्त करतात. प्रामुख्याने माल व्यवस्थित सॉर्टिंग करून आणला, चांगल्या प्रकारे त्याची प्रतवारी लावून आणली, किंवा आपण जे चवळी वगैरे आणतो त्याला जर प्लास्टिक लावलं नाही तर अधिकचा बाजारभाव चांगला मिळू शकतो. त्याचबरोबर फ्लावर, कोबी हे सुद्धा बारके बारके कांदे जर आणले तर त्याला बाजारभाव निश्चित चांगला मिळतो. प्रतवारी महत्त्वाची आहे. आज 12 जून रोजी नारायणगावच्या या मार्केटमध्ये भाजीपाल्याला प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळाला, आपल्यासोबत एक आडतदार आहेत, आपण जरा त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. जय हिंद. आज 12 जून आहे जी. 12 जून 2025. आज तरकारीला काय काय बाजारभाव मिळाला? तरकारीला गवारला झाले 700 से घेऊन 1000 रुपयेपर्यंत. एखादी झाली, एखाद्या वक्कल 1000 रुपये, बाकी सरसकट 800 रुपये झाले. आणि दुसरा वांग्या बाजार झाली 100 से घेऊन 250 रुपये. काकड्या झाली 50 से घेऊन 200 रुपये. दुसरा मिरच्या झाली 300 रुपये से घेऊन 500 रुपयापर्यंत. तर मिरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत ना? हां, मिरच्या लोंगी झाली 300, 250, 250 से घेऊन 350 रुपये लोंगी मिरची. दुसरा चवल्या फार पडलेल्या आहे, कारण बंबई आज माल खपला नाही. आमचे आज कमीत कमी व्यापारीचे एक एक लोकांचे 20-20, 25-25 हजार रुपये गेले. त्याप्रमाणे आज बाजार डाऊन झाले एकदम. चवल्या काल जे 300 होती आज 250 रुपयेपर्यंत निघाली. 150 से घेऊन 250 रुपये पण चवल्या. आणि दुसरा दुधी भोपळा आहे, दुधी जी शॉर्ट आहे, दुधी 250 रुपयेपर्यंत निघाली. भेंडी फार पडली आहे. भेंड्या 100 से घेऊन 200 रुपयेपर्यंत. पापडी येत नाही, एखादा डाग येतो ते पण काय. फरशी पण एखादा डाग येतो, फरशीची आवक नाही. तोंडली फार पडली आहे. तोंडली 80 रुपये से घेऊन 200 रुपयाला. काकडी सांगितलं ना, काकडी 50 से घेऊन 200 रुपये हाई. फुलावर हाईस्ट 13 रुपये, 130 रुपये. 50 से घेऊन 130 रुपये. भेंडी झाली 100 रुपये से घेऊन 200 रुपये भेंडी. आपल्याकडे जी मका विकायला येते, मकाची कणसं, ते कुठल्या प्रकारचे असतात, त्याला बाजारभाव काय? मका ते दाणेवाले मका असतो ना, ते शीख कोण सांगते त्याला. ते शीख कोणला भाव आहे 15 रुपये. मग क्वालिटी तशी नाही आहे. ते चांगली क्वालिटी 15 रुपये, मीडियम क्वालिटी 10-12 रुपये. बटाटे इकडे काढले. बटाटे बाहेरनी येते, बटाटे लोकल नाही. बटाटे आग्रा, इंदोरचे येते. काय भाव आहे? 20-25 पर्यंत आहे. बटाटे कांदे फार बजेट डाऊन आहे. 15 रुपये हाईस्ट आहे. बदले आणूच नका, बदले मार्केटला खपत नाही. आज कोबीची आवक किती झाली? कोबीची आवक आहे, हिसाब नाही आहे. कोबी निघाली 80 से घेऊन 130 रुपयापर्यंत कोबी. फुलावरची आवक पण आहे, भरपूर आहे फ्लावरची आवक. फ्लावर 80 रुपये से घेऊन 130 रुपये हाईस्ट. एखादा वक्कला 130 न सरसकट 100 पर्यंत. आगोरी वांगी निघाली 120, 100-120. आज सगळ्यात जास्त आवक कशाची झाली? सगळ्या मालची आवक आहे साहेब, काही कमी नाही. माल सगळा टोटल आज, कारण ओतूर बंद होता. ओतूरच्या कालच्या जे माल काल पण आवक होती, मग आज कसा ओतूर बंद होता, ओतूरचा पुरा लोड इकडे आलेला आहे. काय ने पुढची खालच्या हे इकडे विक्री झाली नाही, माल खपला नाही. एक व्यापारी 20-25 हजार लॉस आहे. त्यामुळे थोडा बाजार डाऊन झाला. आता 2-3 दिवस नंतर बाजार थोडा रेग्युलर राहील. फ्लॉवरचे बाजारभाव वाढतील की नाही? नाही, माझ्या हिसाबनी आता फुलावर हेच राहील 100-120. कवा एखादा वक्कल होईल 150 पर्यंत, बाकी हेच वक्कल 8-10 दिवस असंच बाजार राहील. आगोरी वांगी पण हेच राहील 200च्या आत. आता हे जे बाजारभाव आहेत, तुम्ही म्हणताय 2-3 दिवस हेच बाजारभाव राहतील, किंवा व्यापाऱ्यांचं नुकसान झालं. नेमकं नुकसान झालं म्हणजे काय झालं? जास्त दराने घेतले, कमी दराने विकले, का रस्त्याने माल खराब झाला? नाही, खराब नाही झाला. माल बंबईला विक्री नाही झाली आज. कारण काय माहिती का, कारण ओव्हरलोड फुल माल होता. मंचर 3 तालुक्याला कमीत कमी
कमीत कमी 15,000 डागची आवक होती. सगळा लोडिंग ही खाली माल जात नाही. आता खाली विदर्भ साईडला माल आपला इकडं जात नाही. त्या सगळा लोड आहे ना आपला मुंबईला गेल्या. भुईमुगाच्या शेंगा काय होतं? हिरव्या शेंगा शेंगा 550 पर्यंत 400-450 घेऊन 550 रुपये. आज सगळ्यात हायेस्ट बाजारभाव कशाला मिळाला? मूग शेंगा हायेस्ट भाव, गवारचा हायेस्ट भाव 2 ने दुसरा शेवगा 800 रुपये 850 रुपये. शेवगा मार्केटमध्ये कुठं दिसत नाही. येते 1-2 टाक येते. लिंबू डाऊन आहे फार, 200-250 रुपये बाजार आहे. कैरी 200-250 रुपये. अजून कैऱ्या मार्केटमध्ये आहे. हाय 50 टाकची आवक आहे. अजून कुठला भाजीपाला राहिला की जो आपण विसरलो? चौदा झाली, ही झाली. शिमला राहिली. काल शिमला जे होती 550-500, मतलब कमीत कमी 15 दिवस झाले रेग्युलर 600-500 रुपये भाव होता. आज फार कमीत कमी 500-600 शिमलाची आवक आहे. शिमला निघाली 300 घेऊन 400 रुपये. आघोरी वांग्याला काय बाजार मिळाला? आघोरी वांगीची 150-200 रुपये. आता आज आपण पाहतोय म्हणजे मार्केटमध्ये प्रामुख्याने वांग्याची आवक जास्त आहे, मिरच्यांची आवक जास्त आहे, फ्लावर कोबीची आवक जास्त आहे. मध्यंतरी मे महिन्यामध्ये पाऊस पडला जवळजवळ महिनाभर, त्याचा काय फटका बसला? असा आज माल सगळा आवक आहे. जे माल बोलले तर माल पावसाचा काय फटका नाही बसला? नाही. हा पाऊसने काय एवढा फटका नाही पडला. माल वाढू राहिले. आम्हाला असा वाटला की माल थोडा कमी होईल. परत 8 दिवस या 8 दिवसला लय आवक वाढलेली आहे. जे आवक मार्केटला 5,000 बॅगची आवक आहे, 5,000. आणि मंचरला 7,000ची आवक आहे. ओतूरला 5,000ची आवक आहे. आज ओतूर बंद होता तर इकडे आज 7,000ची आवक आहे. 7,000 मालची आवक, पन्नीची आवक आहे आज इकडे मार्केटला. एकूण आवक 7,000 बॅग्स 7,000 बॅग्स. सगळा बोऱ्या चवल्या हे सगळा टोटल जे सर्वे केला ना आपण, टोटल माल 7,000 बॅग्स आज आवक आहे इकडे. आता मला सांगा, शेतकरी बांधव माल निवडून घेतात, त्याची प्रतवारी करतात, प्लास्टिक पिशवीमध्ये किंवा गोणीमध्ये आणतात. शेतकऱ्यांकडनं काय त्रुटी राहते किंवा काय केल्यावर इथं क्वालिटी माल विक्रीला आणला असं कन्फर्म होईल? हे जे चवली पन्नीमध्ये आणताना हे पन्नीला माल खराब होतो. चवली आणायचे ही आपली प्लास्टिकची पिशवीला, हे काय बोलते त्याला, गोनपट. गोनपटला आणायच्या. ते पन्नी बारदानामध्ये ते माल खराब होतो. चवली जे बारदानावाल्याचा माल खपतो 150 रुपये पन्नीच्या. नाही, ही जे प्लास्टिकची ही काय सांगते त्याला, खालची गोण ना, लालवाली. ती लाल जी गोण आहे ना, त्या गोणीचा आपण त्याला काय म्हणतो? बारदान म्हणतो. बारदानला जर आला ना ते बाजार होतं 200 रुपये. माल तेच आहे बघा, 150 रुपये निघाली, ती खालची 200 रुपये निघाली. माल तोच आहे, तोच शेतकरी आहे, तोच. म्हणजे बारदानामध्ये आणला तर बाजारभाव जास्त मिळतो, प्लास्टिकच्या याच्यामध्ये आणला तर बाजारभाव कमी मिळतो. शेतकरी बांधवांना तुम्ही अजून काय आवाहन कराल? बस एवढंच बोलायचं, अजून काय बोलायचं आहे? आता आडतदार व्यापारी आडतदार असे आहे, आज बळबळ माल टाकले लोकांना. जे 5 डाग घेतो त्यांना 20 डाग टाकले, जो 50 डाग घेतो त्याला 100 डाग टाकले. बळबळ माल टाकलेला आहे. मतलब आता व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्यांची काही फसवणूक होते का? सगळे पैसे त्यांना मिळतात का? सगळे पैसे देते. व्यापारी पण इकडे चांगले आहे. नाही, आपले आडतदार जेवढे चांगले लोक आहे, शेतकरीचे माल पट्टी होते, 2-3 दिवस मध्ये पेट करते. आडतदार आणि व्यापारी यांचं काही संगनमत असतं? नाही, इकडे नाही. जोनी 10 लोक असते इकडे. हो या बसा. 10 लोक असते इकडे, ज्यांच्या वार जास्ती राहील, ज्याची बोली जास्ती राहील, त्यांना माल देते. ते त्याच्यामध्ये काय मिली बघत नाही. मिली बघत नाही. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरकारीची आवक होते. बाजारभाव वेगवेगळे मिळतात. फरशी प्रामुख्याने कमी दिसतंय, शेवगा कमी दिसतोय, वाटाणा दिसत नाही. आता तुम्ही दररोज मार्केटमध्ये असता, आजची काय परिस्थिती आहे? कशाचे बाजार वाढले, कशाचे बाजार पडले? जवळजवळ सगळ्याच मालाचे बाजारभाव कमी झालेत. आवक जास्त आहे आणि माल जास्त आले. सगळ्याच प्रकारचे शिमला जास्त आहे, कारली, वांगी, मिरची. कारली काय भाव गेली? कारली 45 रुपये किलो. फरशी 80 रुपये किलो. फरशीत काय कुठे दिसतच नाही. फरशी नाही आहे, कमी झाली. फरशी 1200 रुपये होती, 120 रुपये किलोची आज 80 रुपये किलो झाली. आता वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या इथं विक्रीला येतात. अनेक प्रकारचे आहे. नवल आहे, ज्वेलरी आहे, त्याच्यानंतर ती फाफडा मिरची आहे, अनेक प्रकारच्या मिरच्या आहेत. ती G4 आहे.
अशा सगळ्या प्रकारच्या मिरच्या येतात. आज 12 जून आहे. सगळ्यात जास्त आवक कशाची झाली आणि बाजार सगळ्यात जास्त कशाला मिळाला? आज सगळ्यात जास्त बाजार जर म्हटली तर शेवग्याला आहे, पण तो शेवगा इथं नाही आहे, वाटाणा अजिबात नाही आहे. आणि सगळ्यात जास्त बाजार अजून फरशीलाच आहे. 800 रुपये 10 किलो. गवार आहे 100 रुपये किलो. गवार आहे 100 रुपये किलो. गवारीला 100 रुपये किलो बाजार आहे. चांगली गवार असेल तर 100 रुपये किलो गवार आहे. आज बाजार कशाचे पडले? आज बाजार पडले शिमला मिरची 40 रुपये किलो झाली, मोठी शिमला. शेतकरी बांधवांना काय आव्हान? शेतकरी बांधवांना आव्हान काहीच नाही, मालाची प्रतवारी करून आणावी. चांगला बाजारभाव मिळतो. मालाची योग्य निगा राखल्यास चांगला बाजारभाव मिळतो. बाकी काय दुसरं शेतकरी. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगावच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी माल विक्रीला आणतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला असतात. या ठिकाणी आणलेल्या भाजीपाल्याला योग्य बाजारभाव मिळतो. शेतकरी बांधव समाधान व्यक्त करतात. शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर मालाची विक्री होते. म्हणजे माल खराब झाला, सडला, नासला, गाडी पलटी झाली, पंक्चर झाली, असली कुठलीही कारणं या ठिकाणी पाहायला मिळत नाही. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, तुम्ही नारायणगावची तरकारी मार्केट सुरू करून शेतकऱ्यांचा दुवा घेतलेला आहे. या ठिकाणी शेतकरी, व्यापारी, आडतदार यांच्या काही अडचणी आहेत का हे सुद्धा एकदा कधीतरी चक्कर मारा. पण एक नक्की आहे, तुमचं कामकाज चांगलं आहे, मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे. या ठिकाणी ज्या वस्तू विक्रीला येतात, शेतकरी, आडतदार, व्यापारी यांचं काम चांगलं आहे, तुमचं काम चांगलं आहे. आणि प्रामुख्याने या ठिकाणी जे तुमचे कर्मचारी आहेत ते सुद्धा चांगलं नियोजन करतात. या शेतकरी बांधवांची, आडत्यांनो, व्यापाऱ्यांनो चांगली काळजी घ्या. मार्केट कमिटीनं सुद्धा याच्यापेक्षा अधिकची काळजी घ्या. शेतीमालाला चांगला बाजारभाव अधिक मिळेल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.